नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण राम लक्ष्मणाप्रमाणे एकत्र येत ऐश्वर्याचा डाव लावणार उधळून। त्याच पद्धतीने इथे जानकीने ऐश्वर्याचं बोलणं चाणक्य नीतीने ऐकून इथे आता ऋषिकेशला सावध केलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने जानकी आता ऐश्वर्याचा प्लॅन उधळून लावणार आहे हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे। तर येणाऱ्या भागात या गोष्टी कशा पद्धतीने उलगडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आता आपण बघितलं की इथे ऐश्वर्याने सौमित्र त्याचबरोबर अवंतिका आणि जानकी यांचं बोलणं ऐकलं की ऋषिकेश नानासाहेबांच्या किडनॅपरला शोधण्याचा प्रयत्न करतोय। नानासाहेबांना नेमकं कोणी किडनॅप केलं होतं हे आता ऋषिकेशला शोधून काढायचं आहे आणि त्याचा संशय पूर्णपणे सयाजी विखे पाटील याच्यावरती आहे। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला ऋषिकेश जाऊन आता सयाजी विखे पाटीलच्या माणसाला पकडतो तेव्हा तो म्हणतो की नानासाहेबांना संपतरावाने किडनॅप केलं होतं आणि संपत हा सयाजीचा माणूस आहे। त्यामुळे आता संपत नक्की कुठे आहे याचा पत्ता ऋषिकेश देशमुखला शोधायला सांगतो आणि संपतचा तपास सुरू होतो। पण जेव्हा इथे आता सौमित्र जानकीला सांगत असतो, जानकी वहिनी, तू दादाला समजाव ना, अगं त्याला सांग सयाजी विखे पाटीलवरती त्याला संशय आहे, पण त्याच्यावरती लक्ष ठेवत असताना तो सयाजी विखे पाटील किती पोचलेला माणूस आहे, विनाकारण हे प्रकरण दादाच्या अंगाशी येईल। आता कुठे तो या सगळ्यातून बाहेर पडलाय, पुन्हा आता त्याच्यावरती कुठलंही संकट यायला नको असं इथे आता सौमित्र म्हणत असतो। तेव्हा इथे ऋषिकेश येतो। सौमित्र आता त्याला काही बोलायला जाणार तेवढ्यातच त्याचं काही न ऐकता तो सरळ आता वरती निघून जातो। सौमित्र काय बोलतोय हे सुद्धा ऋषिकेश ऐकून घेत नाही। हे ऋषिकेशचं चुकलेलंच असतं। म्हणजे इथे ऋषिकेशवरती एवढं मोठं संकट आले, त्याच्यातून सौमित्र त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता। सगळेजण त्याच्या विरोधात होते, फक्त सौमित्र आणि अवंतिका हे दोघेजणच ऋषिकेश आणि जानकी यांच्या बाजूने होते। पण इथे आता ऋषिकेश नानासाहेबांच्या किडनॅपरला शोधण्यामध्ये इतका काही दंग झालेला आहे की तो कुणाचं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे। म्हणजे इथे त्याला सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्याने दोघांनी मिळून नानासाहेबांच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली त्याला जेलमध्ये पाठवलं होतं। जेलमध्ये त्याची खूप नालस्ती झाली। इथे ॲडव्होकेट आशुतोष निंबाळकर यांनी सुद्धा त्याचा खूप अपमान केला। हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा सौमित्र जे काही बोलतोय ते ऋषिकेशने ऐकून घ्यायला हवं होतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि अवंतिका या दोघांची तर खूपच छान अशी गट्टी जमलेली असते। त्या दोघीजणी हसत खेळत एकत्र काम करतायत, छान एकमेकींना साथ देत आहेत। हे आता ऐश्वर्याला बघवत नसतं। ऐश्वर्याला आता सौमित्र, अवंतिका आणि त्याचबरोबर ऋषी जानकी यांच्यामध्ये फूट पाडायची असते। ऐश्वर्या घरात आल्यामुळे आधीच जानकी आणि ऋषिकेश एकमेकांबरोबर बोलत नाही आहेत। ऋषिकेश जानकीवरती रागवलाय आणि आता इथे ऐश्वर्याला सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये भांडण लावायचं आहे। एकदा का या दोघांची भांडणं झाली की मग घरामध्ये रणांगणामध्ये आता वाद होत राहतील आणि ऐश्वर्या त्या सगळ्याचा आता स्वतःसाठी फायदा करून घेईल असा तिचा प्लॅन सुरू असतो। आणि त्याचमुळे ती इथे आता सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असते। आणि ही आयडिया तिला मिळालेली असते सारंगकडून। सारंग म्हणत असतो की माझ्या आवाजावरती सौमित्र दादा मला चिडवतोय, मला हसतोय, मी त्याचा सख्खा भाऊ आहे ना, तो ऋषिकेश दादा त्याचा सावत्र भाव आहे, तरीसुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो, सतत त्याची बाजू घेत असतो आणि मी त्याचा सख्खा भाऊ आहे तरी माझ्यावरती हसत असतो ना। जेव्हा सौमित्र दादा आणि ऋषिकेश दादाची भांडणं होतील ना तेव्हा दादाला कळेल बरोबर कोण सख्खं आणि कोण सावत्र आहे ते। तेव्हा ऐश्वर्याला आयडिया मिळते। ती म्हणते, हे मला का नाही सुचलं, सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये भांडण लावायला हवं। आणि आता तिने तसा प्लॅन केलेला असतो। इथे आता ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो की आता मी एक काम करते, ऋषिकेश आता तो बॉस नक्की कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतोय। त्यासाठी ऋषिकेश नानांना जाऊन भेटतो, त्यांच्याकडून काही माहिती मिळते का ते सुद्धा इथे ऋषिकेश बघत असतो। पण नाना म्हणतात, ते लोक दोन माझ्या आजूबाजूला असायचे पण त्यांची नावं कधी माझ्या लक्षात आली नाही, कारण ते एकमेकांना नावाने हाक नाही मारायचे
आणि त्यांच्या बॉसला ते बॉस म्हणायचे. त्याच्यामुळे नावं तर माझ्या लक्षातच नाही आहेत. तेव्हा त्यांचे चेहरे लक्षात आहेत का? नाना म्हणतात की त्यांचं वय 35-40च्या मध्ये होतं आणि अशी दाढी वगैरे त्यांना होती. पण ती नेमकी कोण माणसं आहेत मला काही माहिती नाही आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना मला सयाजी विखे पाटीलवरती संशय आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकीला माहिती असतं की ऐश्वर्या काही गप बसणाऱ्यातली नाही आहे. ती काही ना काहीतरी इथे काड्या कांड्या आता करतच राहील. तेव्हा तिचं तिच्यावरती बारीक लक्ष असतं आणि तिच्या कुटुंबावरती सुद्धा. तेव्हा ऐश्वर्याने एका रूममध्ये आता एक बोर्ड तयार केलेलं असतं आणि बोर्डवरती ऋषिकेशचा फोटो लावलेला असतो. ऋषिकेश आता संपतचा पत्ता शोधणार, संपत गण्याला पाठवणार आणि गण्याजवळ बोलत असताना इथे आता सौमित्रबरोबर फोटो काढणार आणि मग सौमित्र आणि गण्या जेव्हा बोलत असतील ना तेव्हा ऋषिकेश बघणार. म्हणजे बॉस नक्की कोण आहे, तर सौमित्र बॉस आहे असा त्याच्यावरती मी आधी आळ आणते. आधी ऋषिकेशवरती आणला आणि आता सौमित्रवरती. पण आता आधी जेव्हा इथे ऐश्वर्याने खोटा आळ ऋषिकेशवरती आणला होता तेव्हा इथे परिस्थिती थोडी वेगळी होती. कारण जानकी टेन्शनमध्ये होती, नाना घरामध्ये नव्हते. पण ह्या वेळेला तसं काही नसतं. इथे जानकी आता अगदी व्यवस्थित ऐश्वर्यावरती आणि आपल्या घरावरती लक्ष ठेवून असते. आणि ज्या वेळेला प्रेक्षकांनो इथे ऋषिकेशला फोन येतो की ज्या माणसाला तुम्ही शोधताय संपत मार्केटमध्ये आहे, तेव्हा इथे गण्याकडून ऋषिकेशला माहिती मिळणार असते की इथे आता संपत त्याच्या बॉसला भेटायला जाणार आहे. आणि बॉस म्हणजे कोण, तर सौमित्र. सौमित्र त्याच्या कामानिमित्त त्या ठिकाणी गेलेला असतो आणि बरोबर त्याच ॲड्रेसवरती ऋषिकेशसुद्धा आता जातो. ऋषिकेश तिथे गेल्यानंतर ऋषिकेश घाईघाईने जातो. तेव्हा जानकीसुद्धा त्याच्या मागावरती येते आणि म्हणते, ऋषिकेश काय झालं, तुम्ही अचानक घाईघाईने इथे का आलात? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी ज्या माणसाला मी शोधतोय ना तो त्याच्या बॉसला इथे भेटायला येणार आहे अशी मला माहिती मिळाली आहे. तेव्हा इथे ऋषिकेश आता म्हणतो, तो माणूस इथेच कुठेतरी असेल, त्याने काळा कोट घातला आहे. तेव्हा जानकी म्हणते, हो का, कुठे बरं असेल? तेव्हा तिथे सौमित्र असतो जो काळा कोट घालून उभा असतो. सौमित्र इथे ऋषिकेशला बघतो तेव्हा इथे संपत आणि सौमित्र दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. पण ते दोघेजण आता नॉर्मली बोलत असतात. पण ऋषिकेश आणि जानकीचं लक्ष सौमित्रकडे जातं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की जानकी सौमित्र बॉस आहे का, मग तो त्या माणसाला का भेटतोय? कारण इथे आता गण्याने हा गैरसमज पसरवलेला असतो. इथे सौमित्रवरती नाव यावं म्हणून ज्या गुंड्याचं नाव घेतलेलं असतो तो संपत इथे सौमित्रला भेटायला येतो. त्यामुळे जानकीच्या आता सगळं काही लक्षात आलेलं असतं. जानकी म्हणते की ऋषिकेश इथे आता काळ्या कोटमध्ये सौमित्र भाऊजी आहेत, म्हणून तुम्ही काही त्यांच्यावरती संशय घेणार आहात का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाही गं जानकी, पण इथे ऋषिकेश काय करतोय? ऋषिकेशने नानांना किडनॅप केलं होतं, पण हे सगळं त्याला करून काय मिळणार आहे? तेव्हा इथे आता सौमित्रवरती असा आळ घेण्यात आलेला असतो की त्याच्या नावाने काहीही प्रॉपर्टी नाही आहे. घर ऋषिकेशच्या नावावरती आहे, कंपनी जानकीच्या नावावरती आहे. त्याच्यामुळे रागाच्या भरात सौमित्राने त्याला किडनॅप केलं असेल नानांना, असं इथे आता क्रिएट केलेलं असतं ऐश्वर्याने. पण प्रेक्षकांनो, आता तिने काहीही प्लॅन करू दे, जानकी मात्र सगळ्यावरती बारीक लक्ष ठेवून असते. जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही अजिबात सौमित्र भाऊजींवरती संशय घेऊ नका. सौमित्र भाऊजींना काय मिळणार आहे? अहो जेव्हा अख्खं घर तुमच्या विरोधात उभं होतं ना तेव्हा सौमित्र भाऊजी आणि अवंतिका तुमच्या बाजूने होते. हा सगळा प्लॅन त्या ऐश्वर्याचा आहे. ऐश्वर्याने कदाचित ऐकलं असेल की तुम्ही तिच्या वडिलांवरती संशय घेतलेला आहे आणि तुम्ही सयाजी विखे पाटीलच्या विरोधात पुरावे गोळा करताय. तेव्हा तुमचं लक्ष भरकटवण्यासाठी इथे आता ऐश्वर्याने हे सगळं प्लॅनिंग केलं असेल. ही माणसं सयाजीचीच आहेत. या संपतला मी बघितलं होतं, नानांना त्यानेच किडनॅप केलं होतं, त्यालाच तर मी मारलं होतं, पण तो सयाजी काकांचा माणूस आहे हे मला माहिती नव्हतं. पण ऐश्वर्याने आधी तुम्हाला फसवलं नानांच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली आणि आता तुमच्यामध्ये आणि सौमित्र भाऊजींमध्ये वाद निर्माण व्हावा म्हणून इथे आता ऐश्वर्याने सगळा आळ सौमित्र भाऊजींवरती टाकण्याचा प्रयत्न केला आहे. बिचारे सौमित्र भाऊजी, त्यांना तर या सगळ्याबद्दल काही माहितीसुद्धा नाही आहे. जेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सयाजीच्या विरोधात काही पुरावे गोळा करताय, सगळ्यात आधी ते मला भेटायला आले. त्यांनी मला सांगितलं की दादाला थांबव, सयाजी विखे पाटील कसा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना, तो दादाला विनाकारण या प्रकरणामध्ये अडकवेल आणि दादा फसेल आणि आता पुन्हा दादा फसलेलं मला आवडणार नाही आहे.
आताच कुठे तू एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर आलाय, असं मला सौमित्र भाऊजी म्हणाले. ते म्हणाले की दादाला तू सांग, दादाशी तू बोलत नाही आहेस मान्य आहे, पण तरीसुद्धा तू दादाला समजाव. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, मग इथे आता सौमित्र आला का असेल पण? तेव्हा जानकी म्हणते त्यांचं काहीतरी काम असेल, पण हे सगळं ऐश्वर्याने मुद्दामून केलं असेल आणि मी तुम्हाला पुरावे देऊन हे सिद्ध करेन. पण हे बघा, आता तुम्हाला एक काम करायचं आहे. आणि ती ऋषिकेशला आणि सौमित्राला एकत्र घेऊन आता त्यांना सांगते की इथे ऐश्वर्याने नवीन प्लॅन केला आहे. म्हणजे आता तिच्या वडिलांवरती ऋषिकेशला संशय आहे हे कदाचित तिला कळलं असेल, कारण सयाजी विखे पाटीलने तिला फोन करून सांगितलं असेल ना की ऋषिकेशने त्यांच्या माणसाला मारलं होतं म्हणून. त्याच्यामुळे आता ऐश्वर्याने सगळा आळ सौमित्र भाऊजींवरती टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ऐश्वर्याने ज्या रूममध्ये आता ते पोस्टर वगैरे तयार केलेलं असतं, जिथे इथे ऋषिकेश, गण्या, संपत आणि त्याचबरोबर बॉस म्हणजे सौमित्र असं जे काही तिने काम केलेलं असतं, तिथपर्यंत जानकी आता पोचते आणि त्याचा फोटो काढते. ती म्हणते की अच्छा, म्हणजे आता तुझा नवीन निशाणा आहे की इथे ऋषिकेश आणि सौमित्र यांच्यामध्ये तुला भांडण लावायचं आहे का? पण तुझी ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही आहे. मी असताना तर मुळीच नाही. राम लक्ष्मण यांच्यामध्ये कधीही वाद होणार नाही. सारंग भाऊजींना ते हलक्या कानाचे आहेत, त्यांना काही कळत नाही, त्यांना तू फसवलंस. पण सौमित्र भाऊजी एवढे मोठे वकील आहेत आणि ऋषिकेशसुद्धा शहाणे आहेत, त्यांना तू वेडं बनवशील का? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, इथे ऐश्वर्याने तुमचं आता लक्ष सयाजी विखे पाटीलवरून हटवण्यासाठी सौमित्र भाऊजींवरती तिने आता संशय टाकलेला आहे. तेव्हा तुम्ही असं दाखवा की तुम्हाला ऋषिकेश आता सौमित्र भाऊजींवरती संशय आहे. आणि ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी तुम्ही दोघेजणं थोडे थोडे वाद करा, एकमेकांबरोबर भांडा. ऐश्वर्याला असं वाटलं पाहिजे की या सगळ्यात तुमचीच काहीतरी चुकी आहे आणि हे आता ऋषिकेशला कळलं आहे, म्हणूनच तुमचे भांडण होत आहेत. आणि त्याच्यामध्येच आता ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी सयाजी विखे पाटीलच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत राहा, म्हणजे नक्की कोण बॉस आहे ना हे सुद्धा आपल्याला कळेल. तेव्हा इथे आता ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजणं जानकी जसं म्हणते ना तसंच करतात. ऐश्वर्याने प्लॅन केला आहे की इथे सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये भांडण व्हावं. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, सौमित्र असं का करेल? तेव्हा जानकी म्हणते, अजिबात त्यांच्यावरती संशय घेऊ नका. आधीच आपल्या माणसांवरती आपण संशय घेतो तेव्हा सगळ्यात जास्त त्रास होतो. मला माहिती आहे हे सगळं कारस्थान ते ऐश्वर्याचं आहे, बाकी कुणाचंच नाही. सौमित्र भाऊजी असं कधी करणारच नाही. त्यांना जर माहिती असतं की नाना कुठे आहेत तर त्यांनी कधीच शोधून काढलं असतं. ज्या वेळेला तुम्ही जेलमध्ये होतात ना तेव्हा तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सौमित्र भाऊजी इथे दिवस रात्र एक करत होते, तुमच्यासाठी झटत होते. आणि अवंतिकासुद्धा मला धीर देत होती. आपल्या पाठीशी खंबीरपणे ते दोघेजणच उभे होते. कोर्टामध्ये सुद्धा तुम्ही बघितलंत ना, एकसुद्धा पुरावा नव्हता तुम्ही निर्दोष असल्याचा, तरीसुद्धा असे काही मुद्दे मांडत होते ज्याच्यावरून तुमचा चांगुलपणा सगळ्यांच्या लक्षात येत होता. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, काहीही झालं ना तरीसुद्धा कधीही सौमित्र भाऊजींवरती संशय घेऊ नका. सारंग भाऊजींवरती एक वेळ घ्या, पण सौमित्र भाऊजींवरती अजिबात संशय घेऊ नका. त्यांच्यासारखा भाऊ तुम्हाला शोधूनसुद्धा सापडणार नाही. ते सतत तुमची चिडचिड सहन करतात, तुमचा राग सहन करतात, पण कधी तुमच्या विरोधात बोलत नाही. तेव्हा इथे जानकीने ऋषिकेशला समजावलेलं असतं, त्याच्या मनातून सौमित्रबद्दलचा गैरसमज बाजूला केलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, मी तुम्हाला पुरावा देईन ना. आणि इथे ऐश्वर्याने जे काही आता इथे रिपोर्ट तयार केलेला असतो की ऋषिकेश, त्याचबरोबर गण्या, संपत, बॉस म्हणजे सौमित्र, ह्याचा फोटो ती काढते आणि ऋषिकेशला दाखवते, सौमित्रला दाखवते आणि म्हणते की आता ऐश्वर्याला तुम्ही असं दाखवायचं आहे, तिला गाफील ठेवायचं की तुमच्या दोघांमध्ये भांडण चालू आहे आणि मग ती काही ना काहीतरी चूक नक्की करेल, त्याचाच आपण आता आपल्याला फायदा करून घ्यायचा. आणि नानांच्या किडनॅपिंगच्या मागे तिच्या वडिलांचा सयाजी विखे पाटीलचा हात आहे, हे सुद्धा आता आपण सगळ्यांच्या समोर आणून द्यायचं, असं आता जानकी म्हणते. तेव्हा ठरल्याप्रमाणे ऋषिकेश आणि सौमित्र यांच्यामध्ये वाद झालेत असे ते दोघेजणं दाखवत असतात. पण नानांना किडनॅप करून इथे सौमित्र काय करणार हा प्रश्न ऋषिकेशला सुद्धा पडतो. आणि सौमित्रच्या नजरेमध्ये जो प्रामाणिकपणा आहे तो सातत्याने ऋषिकेशला दिसतसुद्धा असतो. तेव्हा जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी फक्त माझे धीर नाही आहेत तर माझे भाऊसुद्धा आहेत, त्यामुळे मी त्यांना अगदी व्यवस्थित ओळखते. सौमित्र भाऊजी नेहमी खऱ्याची साथ देतात, खऱ्याची बाजू घेतात. आपण त्यांना लहानपणापासून बघत आलो आहे ना. जेव्हा इथे आई तुमच्यावरती रागवल्या होत्या, तुमच्यावरती विनाकारण त्या चिडल्या होत्या, तेव्हा सौमित्र भाऊजीच होते जी तुमची बाजू घेऊन आईंबरोबर भांडत होते.
तुम्हाला आणि मला घरातून हाकललं होतं, पण सौमित्र भाऊजी कधीच सुखाने घरामध्ये राहिले नाही. ते नेहमी आपल्यासाठी झटत होते, आपल्याला भेटायला येत होते. तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलसुद्धा जो राग निर्माण झाला होता तो कसा बाजूला करता येईल यासाठी प्रयत्न करत होते. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, ती ऐश्वर्या कितीही प्रयत्न करेल तुमच्यामध्ये आणि सौमित्र भाऊजींमध्ये भांडण लावण्याचा, पण तुम्ही कधीही इथे सौमित्र भाऊजींबरोबर भांडू नका, त्यांच्यावरती रागवू नका, कारण ती ऐश्वर्या आहे. आधी तिने सारंग भाऊजींना आपल्यापासून तोडलं आणि आता ती सौमित्र भाऊजींना आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न करते. मला माहिती आहे ना, ऐश्वर्या आता किती आणि विष पेरण्याचा प्रयत्न करेल ना, ते मला बरोबर माहिती आहे. पण कधीही तिच्या बोलण्याचा आपण आपल्या नात्यावरती परिणाम होऊ द्यायचा नाही. आपण चौघेजण आपली एक टीम आहे. आपण चौघेजण आपल्या घराला बांधून ठेवू शकतो. ऐश्वर्या प्रयत्न करेल आपली मैत्री तोडण्याचा, आपलं नातं तोडण्याचा, पण आपण कधीही ते तोडू द्यायचं नाही, असं जानकी आता अवंतिकाला सांगते, सौमित्रला सांगते. आणि ती हे सुद्धा म्हणते की ऐश्वर्याने नवीन प्लॅन केला आहे. तुम्हाला आणि ऋषिकेशला एकमेकांच्या विरोधात तिला उभं करायचं आहे. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये आता तिला भांडण लावायचं आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो, वहिनी, तू अजिबात काळजी करू नको. ती ऐश्वर्या कितीही प्रयत्न करू देत, पण मी दादाचा अनादर कधीच करणार नाही. दादाने या घरासाठी, आमच्यासाठी काय काय केले ना, हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. सारंग आहे हलक्या कानाचा, त्याने तिचं ऐकू दे, पण मी कधीच तिच्या बोलण्यात येणार नाही. दादाने जे काही केले त्याचे उपकार मी तरी कधी विसरणार नाही आहे, असं सौमित्र म्हणतो. तेव्हा इथे आता जानकी खूपच जास्त चाणक्य नीतीने इथे आता ऐश्वर्याचं बोलणं ऐकते. ऐश्वर्या म्हणत असते की डॅडा, मी खूप मोठा प्लॅन केला आहे, तुम्हाला माहिती आहे का? त्या ऋषिकेशला तुमच्यावरती संशय आहे. म्हणजे संशय नाही, त्याला खात्री आहे की त्या म्हाताऱ्याला किडनॅप करण्यामागे तुमचा हात आहे म्हणून. तेव्हा इथे आता जानकीने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर ऐश्वर्या अजून एक गोष्ट बोलते की त्या ऋषिकेशला फसवण्याचा आता मी अजून एक मार्ग निवडला आहे. तर तो बॉस कोण आहे हे त्याला शोधून काढायचं आहे ना. तेव्हा आता त्याच्याच भावाला बॉस बनवून त्याच्यासमोर उभं करते की नाही बघाच तुम्ही. तर इथे ऋषिकेशचा संशय आता सौमित्रावरती येईल असा प्लॅन आता ऐश्वर्याने केलेला असतो. आणि ऐश्वर्या आपल्या डॅडाला म्हणत असते की डॅडा, बघा ना, त्या म्हाताऱ्याला किडनॅप तुम्ही केलं आणि त्या ऋषिकेशला संशयसुद्धा तुमच्यावरतीच आहे. ऋषिकेश दिसतो तसा नाही आहे, तो खूपच जास्त हुशार आहे, स्मार्ट आहे आणि बरोबर तो तुमच्यापर्यंत पोहोचणार होता. पण आता मी त्याचं संपूर्ण लक्ष इथे सौमित्रावरती टाकलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये मी सौमित्राला फसवलं आहे. आता एकदा का सौमित्र आणि ऋषिकेशमध्ये भांडण झालं की तुम्ही बघाच या घराचे कसे 3 तुकडे करते ते. तेव्हा इथे सयाजी विखे पाटीलला आपल्या मुलीच्या हुशारीवरती फारच आनंद होतो. ते म्हणत असतात की बाळा, अगं तू अगदी माझ्यावरती गेली आहेस. बरं झालं, ते रणदिवे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्तच व्हायला हवं आहे. आणि जेव्हा ऐश्वर्या हे सगळं बोलत असते तेव्हा इथे जानकीने खिडकीतून तिचं सगळं बोलणं आता रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते मोबाईलमध्ये ठेवलेलं असतं पुरावा म्हणून. तेव्हा इथे जानकी ऐश्वर्याला सगळं बोलायला सांगते आणि त्यानंतरला सगळ्यांना एकत्र बोलावते. सुमित्राला तो व्हिडिओ ती ऐकवते. ऋषिकेश आणि सौमित्राला सुद्धा ती एकत्र बोलवते आणि म्हणते की ऐका, हा व्हिडिओ आता ऐका, ज्याच्यामध्ये ऐश्वर्या तिच्या डॅडाला म्हणत असते की त्या म्हाताऱ्याला तुम्ही किडनॅप केलं आणि कुणाला काही कळलं नाही. ऋषिकेश तुमच्यापर्यंत पोचण्याच्या आधीच त्याचं लक्ष मी सौमित्राकडे वळवलेलं आहे. तेव्हा आता तुमच्यापर्यंत तो कधीच पोचणार नाही. नानासाहेबांना किडनॅप करणारे खरे बॉस तुम्ही आहात, हे कुणालाच काही कळणार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्याचं बोलणं आता सगळ्यांनी ऐकलेलं असतं. सगळ्यांना सत्य कळलेलं असतं की या सगळ्याच्या मागे सयाजी विखे पाटील आहे. तेव्हा इथे ऋषिकेश याने सुद्धा संपतला आता किडनॅप करून ठेवलेलं असतं. त्याने इथे चलाकी केलेली असते. ज्या वेळेला इथे ऐश्वर्या हवेत उडत असते त्यावेळेला जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र यांनी संपतला किडनॅप करून ठेवलेलं असतं. आणि ऋषिकेश म्हणतो की आता खरं खरं सांग की कुणी तुला हे काम करायला सांगितलं होतं? माझ्या नानांना कुणी किडनॅप करायला सांगितलं होतं? ऋषिकेश नानांना संपतकडे घेऊन जातो आणि ऋषिकेश नानांना म्हणतो की नाना, हाच होता का जो माणूस ज्याने तुम्हाला किडनॅप केलं होतं? तेव्हा नाना म्हणतात, हो, हा तोच माणूस आहे संपत. तेव्हा इथे आता संपतच्याच मोबाईलवरून इथे नानासाहेबांनी तो फोटोसुद्धा पाठवलेला असतो. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता ऋषिकेशने संपतकडून सगळं सत्य वधून घेतलेलं असतं आणि इथे ऐश्वर्याचं बोलणंसुद्धा जानकीने रेकॉर्ड केलेलं असतं.
इथे ऐश्वर्याने आता सौमित्र त्याचबरोबर ऋषिकेश याच्यामध्ये भांडण लावण्याचा कसा पद्धतीने प्रयत्न केला होता हे सुद्धा आता जानकी सगळ्यांच्या समोर आणते. आणि नानासाहेबांना किडनॅप करण्याच्या मागे जो बॉस आहे तो सयाजी विखे पाटील आहे हे आता सत्य समजल्यानंतर पोलीससुद्धा सयाजीला आता अरेस्ट करतात. इथे आता ऐश्वर्याचा प्लॅन पूर्णपणे जानकीने फ्लॉप केलेला असतो. इथे ऋषिकेश आणि सौमित्र म्हणजे दोघेजण राम लक्ष्मण या दोघांना ती एकमेकांपासून अजिबात वेगळं होऊ देत नाही, यांच्यामध्ये वाद होऊ देत नाही आणि सगळेजण मिळून इथे ऐश्वर्याचाच प्लॅन आता उधळून लावतात आणि सगळे रणदिवे पुन्हा एकदा एकत्र येतात. आणि त्याचबरोबर ऐश्वर्याचा खरा चेहरा सारंगच्या समोरसुद्धा सगळ्यांनी मिळून आता आणलेला असतो.